बातमी साताऱ्यातून येते। साताऱ्यातील नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्ताने छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र आलेले होते। या कार्यक्रमात दोघांनी एकमेकांचं कौतुक केलंय। देवेंद्र फडणवीस सावित्रीबाईंचं काम पुढे नेतायत असं सांगत छगन भुजबळांनी फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलेलं आहे। तर फडणवीसांनी सुद्धा शेरोशायरीतून भुजबळांच्या कामाचं कौतुक केलंय। आणि तुमच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम जरूर उभं राहील। आणि मी एवढंच सांगेन, वाकिफ कहा जमाना हमारी उड़ान से, वाकिफ कहा जमाना हमारे उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से। मी एवढंच सांगेन, ज्या पद्धतीनं आपण काम करत आहात त्याला सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, ज्योतिराव फुले, छत्रपती सगळ्यांचाच आशीर्वाद आपल्याला आहे। आणि भुजबळ साहेब, तुम्ही शेर म्हटला म्हणून मी शेर म्हणतो तुमच्याकरता। मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग आते गए कारवा बनता गया। अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळेला इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करा असं आवाहन ग्रामस्थांनी मुख्यमंत्री फडणवीसांना केलंय। इंद्रायणी स्वच्छतेसाठी इंद्रायणीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी मोठी यंत्रणा उभारण्याचं काम सुरू केलंय असं फडणवीसांनी सांगितलंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळेला इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करा असं आवाहन तिकडच्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे। मोठ्या संख्येने यावेळेला ग्रामस्थ उभे होते आणि मुख्यमंत्र्यांना त्यांनी आवाहन केलंय, इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करा असं आवाहन या ग्रामस्थांकडून करण्यात आलेलं आहे। तर इंद्रायणी स्वच्छतेसाठी इंद्रायणीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी मोठी यंत्रणा उभारण्याचं काम सुरू केलंय असं फडणवीसांनी सांगितलेलं आहे। तर इंद्रायणी नदीचं प्रदूषणाची बातमी आपण पाहिली होती। मोठ्या प्रमाणात या नदीचं प्रदूषण झालेलं होतं। या संदर्भात ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना स्वच्छतेसाठी आवाहन केलेलं आहे। इंद्रायणीच्या स्वच्छतेचं काम चाललं आहे। आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की इंद्रायणीची स्वच्छता हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही आहे। जवळजवळ सगळ्या शहरांचं, गावांचं आणि उद्योगाचं पाणी हे त्या ठिकाणी जातं। ते सगळं कॅच करून, ते सगळं शुद्ध करून आपल्याला शुद्ध पाणी इंद्रायणीत सोडायचं आहे। त्याचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे, मागेच लॉन्च केलेला आहे। सगळ्या वेगवेगळ्या गावांना, ग्रामपंचायतींना, नगरपालिकांना, महानगरपालिकांना आपण निधी उपलब्ध करून देतो आहोत। उद्योग विभागाला देखील आपण सांगितलेलं आहे कुठलेही एफ्लुएंट जाऊ नये, पण नुसतं जाऊ नये म्हणून हे होत नाही, त्याकरता ती व्यवस्था उभी करावी लागते। ती व्यवस्था उभी करण्याचं काम हे सुरू केलेलं आहे। पुढच्या काळात ते युद्ध पातळीवर आम्ही करू।